मुंबईत भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही चिंतेची बाब होऊ लागली आहे। मुंबईमधील अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले चढवलेले आहेत। फक्त दादरमध्ये एका भटक्या कुत्र्याने 40 जणांचा चावा घेतल्याचं समोर आलंय। भटक्या कुत्र्यांच्या या हल्ल्यामुळे मुंबईकरांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। पण मुंबई महानगरपालिका यावर काही ठोस उपाययोजना करणार आहे का, पाहूया। भटक्या कुत्र्यांमुळे लाखो मुंबईकर हैराण। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचं प्रमाण वाढलं। कुत्र्यांना आवरण्यासाठी मुंबई महापालिका ठोस पावलं उचलणार। रस्त्यावर चालताना, गाडीवरून जाताना कुत्रे अंगावर धावून येत आहेत। शाळेतून येणाऱ्या, घराशेजारी खेळणाऱ्या मुलांवर कुत्रे हल्ले करतायत। एखादा कुत्रा असेल तर त्याला हुसकावून लावणं शक्य आहे, पण 8 ते 10 कुत्र्यांची टोळी जर अंगावर आली तर करणार काय? मुंबईकरांसाठी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचा विषय सध्या खूप गंभीर बनला आहे। दिवसागणिक भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढते। अशाच काही घटना दादर परिसरात घडत आहेत। दादरमध्ये शाळकरी मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केला। या हल्ल्यात 2 शाळकरी मुलं जखमी झाली आहेत। 11:30 वाजता तिथून येत होती फक्त त्या गल्लीतून। मी फक्त माझ्या मित्रावर होती, तर तो कुत्रा समोरूनच आला, पण मला दिसला नाही, एवढा काळोख होता तिथे। तो समोर आला आणि त्याने चावला लगेच पायावर। फक्त म्हणजे चावला तो, पण मी तेवढ्यात त्याला हे केलं का, ते हकलवलं त्याला तिथून, म्हणून जास्त ना चावलं। हॉस्पिटलला गेलो लगेच मी आणि पप्पा तिथून। मग तेवढ्यात त्याने खूप चावलेलं, दात लागलेले भरपूर, रक्त वगैरे आलेलं थोडंसं जिथे त्यांनी चावलेलं तिथे। शिवाजी बागला साईडला ज्यूस आणायला गेलेलो होतो, तेव्हा मी विजय क्लबच्या गल्लीतून येताना त्या विहिरीच्या इकडे मी चालत होतो नॉर्मली, तर पाठू मला कळलं कोणतरी येतं, तर नंतर तो मला चावा घेतला। नंतर पाठीमागला कुत्रा होता, तो तसाच पळाला आतमध्ये, आणि नंतर मी चालत चालत आलो। मला माझे काही मित्र दिसले, तर मी पप्पांना कॉल केला, मग तसं आम्ही डॉक्टरकडे गेलो की असे जे कुत्रे आहेत त्यांना जरा इंजेक्शन लावून सोडायला पाहिजे। तर असेच कुत्रे चावायला लागले, कोणाला रेबीज पण होऊ शकतो। अशाच प्रकारे भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना जिलस डिसोजा या गंभीर जखमी झाल्यात। कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर जिलस यांनी तिथून पळण्याचा प्रयत्न केला, पण कुत्र्यांनी 4ही बाजूने घेरल्यानंतर त्या खाली पडल्या। त्यावेळी त्यांच्या हाताचं हाड मोडलं। कुत्रा अचानक अंगावरती आला आणि चाव घ्यायला तो एकदम अंगावरती आला, तिथं चाव घेतला, जरा चावला, तो खरचटला वगैरे, आणि त्याच्या धावपळीमध्ये जेव्हा ती पडली, ती अशी पाठीशी पडली, तर जेव्हा स्वतः तोल सांभाळायला तिने जेव्हा हात ठेवला, तर त्या हातावरती पूर्ण एवढा तोल आला की आपलं हे इकडचं जे हाड असते ना, ते हाड सरकून या साईडला आला। तर हॉस्पिटलमध्ये पण एक्सरे काढलं वगैरे सर्व झालं। त्यांना सांगितलं की सर्जरी करावी लागेल, कारण ते हाड पूर्ण सडकलंय आणि आतमध्ये हे जे आपले जॉईंट असतात हाडाचे, त्या हाडाचे चुरे झालेले। आधी पण पकडून घेऊन गेलेत, तेव्हा ते कुत्र्याला परत घेऊन आणतात, सोडवून आणतात त्या कुत्र्याला। त्याच्याशी पण काही विषय नाही आपला। तुम्ही जर त्याला सोडवून आणता तर तुम्ही त्याची देखरेख करा, तुम्ही त्याला बांधून ठेवा। आणि जर हे करायला होत नाही तर महानगरपालिकेने ह्याच्यावरती काहीतरी हे घ्यायला पाहिजे, काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे, काहीतरी उपाय करायला पाहिजे, नाही तर त्यांना ॲटलिस्ट फाईन तरी मारायला पाहिजे। 2024 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार मुंबईत साधारण 90,000 भटक्या कुत्र्यांची संख्या आहे। दरवर्षी मुंबई महापालिका या भटक्या कुत्र्यांची नसबंदी करत असते, पण गेल्या काही वर्षात कुत्र्यांच्या नसबंदीचं प्रमाण कमी झालंय। मुंबई महापालिकेने 2014 ते 2023 या काळात 1,48,000 भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली आहे। नसबंदीमुळे कुत्र्यांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी प्राणीमित्र संघटनांकडून करण्यात आल्या होत्या, त्यामुळे ही मोहीम सध्या थंडावली आहे। मात्र सध्या भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या पाहता हा चिंतेचा विषय झालाय। त्यामुळे भटक्या कुत्र्यांना आवरण्यासाठी महापालिका काही ठोस उपाययोजना करणार का, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय। विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।